म्हणजे हा मुंब्रा रेल्वे स्थानकानजीकच्या वळणावर काल झालेल्या अपघातात 2 उपनगरीय लोकलमधून आपण ऐकलंच मगाशी 13 प्रवासी खाली पडले आणि 4घांचा मृत्यू झाला, तर 9 जण गंभीररीत्या जखमी झाले. आणि या अपघाताला मुंब्रा स्थानकानजीकचं रेल्वे ट्रॅकचं वळण आणि 2 ट्रॅकमधलं कमी होणारं अंतर जबाबदार असल्याचं सांगण्यात येतंय. दिव्याहून मुंबईच्या दिशेने येताना पाहायला मिळणारं रेल्वे ट्रॅकचं वळण नेमकं कुठून कुठपर्यंत आहे, लोकलमधल्या गर्दीच्या वेळी प्रवासी कशा पद्धतीने प्रवासी करतात याचा प्रत्यक्षच आढावा आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं लोकलमधून प्रवास करत घेतला. आपण पाहूयात. आपण दिवा स्टेशनहून मुंब्रा स्टेशनकडे जात असताना ते वळण कशा पद्धतीने येतं हे दाखवणार आहोत. सध्या आपण स्लो ट्रेन जी CSMT कडे जाते त्या ट्रेनमध्ये आहोत आणि कशा प्रकारे हे वळण येतं हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, कारण तेच वळण कालच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातंय. आणि हे वळण नेमकं कसं आहे हे या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघूया की पूर्णपणे हे अगदी 1.5-2 किलोमीटरचं हे वळण आहे. आणि जो आपण ट्रॅक बघतोय हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4चा ट्रॅक आहे, जिथनं फास्ट ट्रेन अप आणि डाऊन मार्गाने जात असतात. आणि इथे आपण बघितलं की कशा पद्धतीने एका गर्दीतनं सर्वजण प्रवास करत असताना अनेक जण दरवाजासमोर उभे असतात, दरवाजाच्या बाहेर काही जण जातात आणि त्यामुळेच अपघाताची मोठी शक्यता असते. आणि त्यामुळेच आता जेव्हा आपण मुंब्रा स्टेशनला आलोय आणि ते वळण जेव्हा आपण बघा हे कशा प्रकारे ही गर्दी असते आणि रोज पीक आवरला ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा आपण जेव्हा मुंब्रा स्टेशनला येतो तेव्हा हे जे वळण आहे ते कशा पद्धतीने पाहायला मिळतं, तर हे अशा पद्धतीने. आणि इथेच कालचा हा अपघात झाला होता ते ठिकाण आपण पुन्हा एकदा दाखवतोय. रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस इथे आहेत, रेल्वे अधिकारी सुद्धा काल त्यांनी या 2 ट्रॅकमधलं मोजमाप घेतलेलं आहे आणि हे अंतर कशा प्रकारे वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून आता रेल्वे प्रशासन सुद्धा प्रयत्न करत आहे. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह वेदांत नेब, ABP माझा, मुंब्रा ठाणे.